Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.3चा क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9चे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. आपण खूप सिंपल भाषेमध्ये हे सगळे प्रॉब्लेमचे सोल्युशन बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कुठेही डाऊट आला तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. स्टार्ट करू आपण क्वेश्चन नंबर 7 पासून. Multiply and write the answer in simplest form. क्वेश्चन दिला आहे 3 अंडर रूट ऑफ 12 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ 18. सो ह्या दोन व्हॅल्यूजला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एका सिंपल फॉर्ममध्ये आन्सर फाइंड आउट करायचा आहे. मी नेहमी सांगत असते जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो सगळ्यात आधी आपल्याला जे दिलेलं असतं ते आपण लिहून घ्यायचं. सो आपल्याला व्हॅल्यूज काय दिल्या आहे 3 अंडर रूट ऑफ 12 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ 18. सो हे आपण लिहून घेतलं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार, हा 3 तसाच ठेवला. हा जो अंडर रूट ऑफ 12 आहे याला आपण सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय करणं म्हणजेच काय असतं की याला आपल्याला अशा दोन व्हॅल्यूजमध्ये डिवाइड करायचं आहे. जर त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 12 मिळतो. सो आपल्याला माहिती आहे 4 मल्टिप्लाइड बाय 3. 4 3 किती होतं 12. सो 12च्या जागी आपण 4 मल्टिप्लाइड बाय 3 लिहिलं. हा मल्टिप्लिकेशन तसाच आला आणि 18ला आपण तसंच खाली लिहिलं. पुढच्या स्टेपमध्ये काय करणार 3 हा 4 मल्टिप्लाइड बाय 3 तसाच राहू दिला. मल्टिप्लिकेशनचं साईनही तसंच आलं आणि आता 18ला आपण सिम्प्लिफाय करणार. सिम्प्लिफाय करताना नेहमी लक्षात ठेवायचं की काहीतरी कॉमन यायला पाहिजे म्हणजे आपल्याला ते बाहेर काढता येऊ शकतं किंवा मग सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी खूप इझी होतं. सो मी काय करणार 18ला मी सिम्प्लिफाय करताना 6 मल्टिप्लाइड बाय 3 लिहिणार. मला याचा अर्थ काय कळालं की दोघीकडे हा 3 सेम आहे. सो जेव्हा मी पुढं कॅल्क्युलेशन करेल मला इझी जाणार आहे. सो आता पुढच्या स्टेपमध्ये काय करणार मी, हा 4 मल्टिप्लाइड बाय 3 एकाच रूटमध्ये आहे त्याला मी वेगवेगळं काढून घेणार. सो 4ला वेगळं लिहिलं आणि 3ला वेगळं लिहिलं. सेम मी 6 आणि 3साठी पण करून घेणार. सो स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि स्क्वेअर रूट ऑफ 6 हे दोघं मी वेगवेगळं लिहिले. आता हा 3ला तर काही कॅल्क्युलेशन नाही करू शकत म्हणून तसंच लिहिलं. स्क्वेअर रूट ऑफ 4 किती येतं 2 मल्टिप्लाइड बाय हा स्क्वेअर रूट ऑफ 3 तसाच आला. स्क्वेअर रूट ऑफ 6ची पण काही व्हॅल्यू नाही काढू शकत आणि लास्टमध्ये स्क्वेअर रूट ऑफ 3 पण तसंच आलंय. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो 3 2 किती होतं 6 आणि तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर इथं हा स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 आहे. सो जेव्हा आपण दोन व्हॅल्यूज म्हणजे 3 आणि 3चं स्क्वेअर रूट दिलेलं असतं तेव्हा हा स्क्वेअर रूट कॅन्सल होतं आणि आपल्याला एकच व्हॅल्यू मिळते ती म्हणजे 3. सो ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केल्यावर काय मिळालं आहे 3 आणि मल्टिप्लाइड बाय हा जो स्क्वेअर रूट ऑफ 6 होता तो तसाच आलाय. सो ह्या व्हॅल्यू आपण इकडं लिहून घेऊ. काय काढलं आपण 6 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 6. सो आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार 6 मल्टिप्लाइड बाय 3 विच इज इक्वल टू 18 आणि मल्टिप्लिकेशन ऑफ अंडर रूट ऑफ 6 तसंच आलंय. सो याच्या पुढे आपण काय सिम्प्लिफाय करू शकतो का, नाही, कारण अंडर रूट ऑफ 6 काहीच येत नाही व्हॅल्यू. सो म्हणून आपल्या क्वेश्चनचं हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आन्सर मिळालं आहे. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कसा सॉल्व केला हे समजलं असेल. आता आपण जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे दोन व्हॅल्यूजचं डिव्हिजन आणि अगेन आपल्याला ते आन्सर एका सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. जसं आपण याचा मागच्या क्वेश्चनमध्ये मल्टिप्लिकेशन केलं तसंच आता दोन व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याचं डिव्हिजन करायचं आहे. सो स्टेप नंबर 1 काय करणार, जे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ.
सो अंडर रूट ऑफ 98 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 2. सो डिव्हिजन कसं लिहितो आपण नेहमी? ह्या फॉर्ममध्ये. करेक्ट? सो आपण हे डिव्हिजन होतं, हे ह्या फॉर्ममध्ये लिहून घेतलंय. सो आता बघा, याला पण अंडर रूट आहे, याला पण अंडर रूट आहे. त्याच्यापेक्षा आपण 2 अंडर रूट देण्यापेक्षा एकच अंडर रूट मध्ये या व्हॅल्यूज लिहून घेऊ. सो कसं येणार मग? अंडर रूट ऑफ 98 डिवाइड बाय 2. हे मी का लिहिलं? कारण मला 98 डिवाइड बाय 2 जर केलं तर हे सिंपल बाहेर आपल्याला डिव्हिजन करता येईल. सो तुम्ही जर डिव्हिजन केलं रफ पेजवर तर याचं आन्सर येतं 2 4 जा 8, मायनस केल्यावर 18 आलं आणि 2 9 जा 18. सो आपल्याला जर 98 डिवाइड बाय 2 आलं तर काय येतंय? 49. आणि हा जो स्क्वेअर रूट होता तो याला आपण परत केला. आता चेक करा की 49चा स्क्वेअर रूट आहे का कोणी? येस, विच इज 7. सो आपल्याला डायरेक्टली सिम्पलेस्ट फॉर्म मिळालेला आहे 7. डिवाइड करणं खूप इझी आहे. तुम्ही फक्त एकच स्टेप परफॉर्म केली की हे जे 2 वेगवेगळे स्क्वेअर रूट होते त्याला एकाच स्क्वेअर रूटमध्ये आणलं आणि मग नंतर ज्या मधल्या व्हॅल्यूज आहे त्याचं डिव्हिजन परफॉर्म केलं आणि फक्त स्क्वेअर रूट चेक केला की 49चा स्क्वेअर रूट कोणी येतं की नाही. जे आपल्याला मिळालंय 7 आणि इथं आपलं ह्या क्वेश्चनचं आन्सर आलंय. सिंपल होता. आता आपण पुढचं बघूयात. पुढच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 125 डिवाइड बाय 50 करायचं आहे. सेम क्वेश्चन जो आपण आता मागे बघितलाय. सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल? मग ज्या क्वेश्चन मध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या लिहून घेणार. दॅट्स इट. नंतरच्या स्टेप मध्ये काय करणार? आपल्याला ह्या फॉर्म मध्ये ह्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. 125 न्यूमरेटर मध्ये आणि अंडर रूट ऑफ 50 आला हा डिनॉमिनेटर मध्ये. पुढच्या स्टेप मध्ये काय करणार? 2 स्क्वेअर रूट देण्यापेक्षा आपण एका स्क्वेअर रूट मध्ये या व्हॅल्यू लिहून घेऊ. सो इथं आलं 125 डिवाइड बाय 50. करेक्ट? आता काय करणार? एक रफ पेज काढायचं आणि त्याच्यावर 50 ने 125 ला डिवाइड करून बघायचं. तर काय येतं आन्सर? मे बी तुम्हाला हे पूर्ण डिव्हिजन येणार नाही. जेव्हा पण अशा मोठे डिव्हिजन येतात तेव्हा तुम्ही काय करायचं? छोट्या छोट्या व्हॅल्यूजने डिवाइड करून बघायचं. आता बघा, इथं पण 5 आहे आणि इकडं 0 आहे, म्हणजे या दोघांना 5 ने हमखास डिवाइड होतं. म्हणून जर आपण 125 ला 5 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 25 आणि 50 ला 5 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे? 10. ठीक आहे. अगेन आपल्याकडे आलं 25 डिवाइड बाय 10. 25 ला 5 ने डिवाइड होतं. येस, त्याचा आन्सर येतं 5. 10 ला 5 ने डिवाइड होतं. येस, त्याचा आन्सर येतं 2. याच्या पुढे आपण कुठला सेम नंबरने डिवाइड करू शकतो का? नाही. सो आपल्याकडे आन्सर आलंय 5 डिवाइड बाय 2 आणि हा जो स्क्वेअर रूट आपण दिला होता तो इथं परत दिलाय. आता चेक करा की 5चं स्क्वेअर रूट आपण पुढे काढू शकतो? नाही. 2चं स्क्वेअर रूट पुढे काढू शकतो? नाही. म्हणजे याला आपण काहीच सिम्प्लिफाय करू शकत नाही. आता आपण काय करणार? हा जो एक स्क्वेअर रूट होता याला आपण ह्या दोघांना वेगवेगळं देऊन देऊ. म्हणजे काय येणार आन्सर? स्क्वेअर रूट ऑफ 5 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. सो दिस इज अवर सिम्पलेस्ट फॉर्म जो आपण ह्या क्वेश्चनचा काढलेला आहे. ओके, सिंपल होतं. फक्त एक डिव्हिजन परफॉर्म करायचं होतं जे आपण इथं केलंय. दॅट्स इट. आता पुढचा क्वेश्चन आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. सगळ्यात आधी तुम्हाला माहिती पाहिजे की डिनॉमिनेटर काय असतं आणि न्यूमरेटर काय असतं. सपोज एक्झाम्पल आहे 2/3. ठीक आहे. सो याच्यामध्ये जो वरचा नंबर असतो त्याला म्हणतात न्यूमरेटर आणि जो खालचा नंबर असतो त्याला म्हणतात
डिनॉमिनेटर. सो हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपल्याला काय सांगितलं आहे की जो हा डिनॉमिनेटर आहे याला रॅशनलाइज करायचा आहे. आता रॅशनलाइज करणं म्हणजे काय हे आपण बघू. ओके, सो क्वेश्चन दिलेला आहे 3 डिवाइड बाय √5. रॅशनलाइज कोणाला करायचं आहे? डिनॉमिनेटरला. म्हणजेच काय करायचं आहे की डिनॉमिनेटरमध्ये ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू रॅशनल पाहिजे. रॅशनल व्हॅल्यूज काय असतं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्याला फर्स्ट व्हिडिओमध्येच या सगळ्या कन्सेप्ट आपण क्लिअर केलेल्या आहेत, ते जाऊन तुम्ही बघू शकता. आता मी डायरेक्टली मेथडकडे जाते. रॅशनलाइज करणं म्हणजे काय की ही जी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे हिच्यानेच मल्टिप्लिकेशन करायचं, न्यूमरेटरमध्ये सुद्धा आणि डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा. याला म्हणतात रॅशनलाइज करणं. आता पुढं काय करणार आपण? सॉल्व करायचं. मग कसं सॉल्व करणार? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो 3 मल्टिप्लाइड बाय √5 आणि डिनॉमिनेटरमध्ये ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ते काय येणार मग? √5 मल्टिप्लाइड बाय √5. आता सिंपल याला सिम्प्लिफाय करू. 3 मल्टिप्लाइड बाय √5. हा √5 आपण पुढं काही अजून सिम्प्लिफाय करू शकतो का? नाही. म्हणून याला सिंपल असंच लिहिलं. अगेन √5 आणि √5 आलं. जेव्हा आपल्याला एकच नंबर 2 रूटमध्ये मिळतो तेव्हा आपण काय करतो? हा रूट काढून टाकतो आणि आपल्याकडे काय व्हॅल्यू येते? फक्त 5. सो आता चेक करा की इथं होता √5 डिनॉमिनेटर आणि इथं आपल्याला काय मिळालेलं आहे? फक्त 5. याला म्हणतात आपण डिनॉमिनेटर काय केलं? रॅशनलाइज. म्हणजेच आपण डिनॉमिनेटरला एक रॅशनल नंबरमध्ये आणलं आहे. सो हा झाला ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. त्याच्याच रिलेटेड आपण एक दुसरा प्रॉब्लेम बघू. म्हणजे तुमची जर रॅशनलाइज द डिनॉमिनेटर हे जर कॉन्सेप्ट आहे ही पूर्णपणे क्लिअर व्हायला पाहिजे. सो पुढच्या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 1 डिवाइड बाय √14. जे क्वेश्चनमध्ये दिलं आहे ते लिहून घेऊ. अगेन रॅशनलाइज करणं म्हणजे मी काय सांगितलं की डिनॉमिनेटरमधली जी पण व्हॅल्यू असेल ती मल्टिप्लाय करायची दोघीकडे. सो आपण काय मल्टिप्लाय करणार? मग √14 दोघं साईडला मल्टिप्लाय करू. पुढच्या स्टेपमध्ये काय करणार? न्यूमरेटर एकत्र लिहून घेऊ. 1 मल्टिप्लाइड बाय √14 आणि डिनॉमिनेटर एकत्र लिहून घेऊ. सो √14 मल्टिप्लाइड बाय √14. सिंपल. आता 1 मल्टिप्लाइड बाय एनी नंबर काय होणार आहे? तोच नंबर येतो. परत इथं काय आलंय बघा? √14 आणि √14. नेहमी मी सांगते की एकच नंबर 2 अंडररूटमध्ये येत असेल आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर हा अंडररूट निघून जातो आणि आपल्याला मिळतो तो सिंपल नंबर विच इज 14. चेक करा. इथं हा डिनॉमिनेटर अंडररूटमध्ये होता आणि इथं आपल्याला मिळालेला आहे त्याचं रॅशनल फॉर्म. सो याला म्हणतो की आपण डिनॉमिनेटर काय केलं? रॅशनलाइज केलं. सिंपल. सो आज आपण या व्हिडिओमध्ये खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व केले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा.